हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज ना मी वांगी बटाट्याची भाजी करते. हे बघा, अशी वांगी कापून मी पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहेत. आपल्याला वांगी पाण्यातच ठेवायचे करेपर्यंत. आणि ते 2 छोटे छोटे बटाटे घातले. मला जास्त बटाटे नको, आपला बटाटा आपल्या आवडीप्रमाणे. तर मी ते कुकर ठेवलंय. मी कुकरमध्ये भाजी करते. ते भाजीला जरा तेल चांगलं घालायचं भरपूर, कारण काय आपल्याला कांदा टोमॅटोमध्येच भाजी करायची आहे आणि कांदा लसूण मसाल्यामध्येच. मग ते व्यवस्थित घालायचं, कोणतंच वाटण करायचं नाही. तेल तापलं आपलं थोडंसं जिरं टाकायचं आहे, राई नाही टाकत आहे. मी हा इथे मोठा कांदा वापरून घेतलेला आहे, केवढा एवढा. एक टोमॅटो, कोथिंबीर. कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचं, चमचा विसरतो. कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला, ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. वांगे बटाट्याच्या भाजीला आपण वाटण नाही टाकलं तरी चालतं, कारण काय ती आधीच भाजी रबरबीत असते, म्हणजे तिला तशी वाटणाची गरज नसते. आणि कांदा लसूण मसाला टाकला ना तर वाटणाची काहीच गरज नाही, कारण काय त्याच्यात कांदा असतो, लसूण असते, सुकं खोबरं असतं. म्हणून मी थोडंसं घरी वाटण नसेल तशी असा कांदा लसूण स्वतः घरी केलेलं आहे मी. त्याच्यात भाजी छान होतं. चांगलं मी हे करून कांदा चांगला लाल व्हायला द्यायचा. कांदा लागता कामा नये. कांदा आपला चांगला बऱ्यापैकी लाल झालेला आहे. आता मी आलं लसूण पेस्ट टाकते थोडीशी. कांदा जास्त असला की आलं लसूण पेस्ट टाकायची, म्हणजे त्याचा गोडपणा असं हे होतं, निघून जातो. चांगले आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. हे बघा, चांगली तेलामध्ये त्याची कच्चेपणा काढून घ्यायचा. इथे एक चांगला मोठा टोमॅटो कापलेला आहे, तो टाकते. कांदा टोमॅटो भरपूर असेल ना तर आपल्याला वाटण घालायची काहीच गरज नसते भाज्यांमध्ये. रस्सेवाल्या भाज्यांची गोष्ट वेगळी आहे, त्याला वाटण हवं असतं. पण ह्या अशा भाज्यांना थोडंसं ओलसर भाज्यांना काही गरज नाही. कांद्याची इथं मऊ करायची गरज नाही, कारण त्या कुकरमध्ये शिजणार आहे. थोडीशी हळद टाकते. मी आता हा कांदा लसूण मसाला टाकते. आपल्या आवडीप्रमाणे. मस्त असा मसाला कलर आलेला आहे. कुकरमध्ये कसं झटपट भाजी होते आणि छान वाटते. त्याला सारखं सारखं बघायला नको. मी तर सगळ्या भाज्या बहुतेक कुकरमध्येच घालते. पहिले बटाटे घालते. पाण्याची वांगी घालायची. मी ह्या कलरची वांगी घेतली, एकदम ताजी होती. ती पाव किलो होती. हलवून घ्यायचं. गॅस मीडियम केलेला आहे. चांगली तेलामध्ये परतून घ्यायचं. 2-3 मिनिटं चांगली परततच राहायचं. चांगला मसाला लागला पाहिजे. चांगले 2-3 मिनिटं परतून घेतल्याची.
मग त्याला तेलात परतल्याशिवाय आपल्याला हे नाही होत. मग चांगलं तेलात परतून घ्यायचे. आता मी अजून मीठ टाकलेलं नाही आहे. मी मीठ टाकते आता. असं मस्त तेल जरा जास्त असलं की भाजी ही छान होते. मीठ टाकते. चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ नेहमी मी हातानेच टाकते. मला चमच्याने नाहीच जमत. सवयच नाही. म्हणजे कमी जास्त होऊन जाईल कुठे. मग तो हात धुवावा लागतो. असं चांगलं असं ढवळून घ्यायचं मीठ घातलं तर. गॅस मिडियम करते. थोडंसं पाणी घालते. अगदी थोडंसं. जास्त पातळ पण करायची नाही. म्हणजे त्याला शिजेल एवढं. तिला अशीच वाफेवर मी शिजवणार आहे. थोडंसं घातलंय. या 1 चमचाभर घातलेला आहे. नको बस ती होईल. आता वरून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे. बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे. थोडंसं आपल्याला झाकण लावून मी 3 शिट्या काढून घेते. म्हणजे कुकरमध्ये आपल्याला पटापट भाजी होऊन जाते. 17 वेळा बघायला नको झाली का. आता मी मीडियम गॅसवर 3 शिट्या काढते. बघ अशी भाजी पण झटपट भाजी होते. आणि हा माझा कुकर आहे ना खास भाजीचाच आहे. त्याच्यात काय दुसरं काहीच होत नाही. कारण का ते छोटासाच आहे. अगदी 2-2.5 लिटरचाच आहे. खास भाजीलाच घेतलेला आहे मी. म्हणून मला सवय झालेली आहे ह्याच्यातच भाजी करायची. चला आपण माझा कुकर थंड झालेला. आपण कुकरची हे करायचं. बघा अशी मस्त अशी भाजी झालेली आहे. नाही जास्त रस्सा नाही जास्त घट्ट अशी. आणि बटाटे पण एकदम 3 शिट्यामध्ये बटाटे पण आपल्याला बघायला नको काय नको असं आपण वांग्या बटाट्याची भाजी अशी आपली तयार आहे. बघा अशी चमचमीत झालेली. कशी वाटली ती मला सांगा कमेंट करून. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि असेच आपले छोटे छोटे व्हिडिओ बघत बसा. चला बाय बाय. कुकरमध्ये झटपट भाजी नको उघडून बघायला नको काय. म्हणून मला ते कुकरची सवय लागलेली आहे. जवळून दाखवते माझी वांगी भाजी. चला बाय बाय.